सिटी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपल्यासोबत भाजपचे केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आहेत आणि त्यांच्याकडे एक मी शेवटचा प्रश्न घेऊन जातेय। दोघांसाठीही प्रश्न आहे की सध्या या सगळ्या दोषारोपांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आणि पुण्याची निवडणूक एकमेकांच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीने जिंकणं हे तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे का महायुतीमध्ये जी एक मैत्री टिकून आहे किंवा जे सरकार चालवण्यासाठी सौहार्दता गरजेची आहे ती जपणं दोघांच्या दृष्टीने जास्त गरजेचं आहे? केशवजी, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुळामध्ये या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांमध्ये महाराष्ट्र कसा पुढे न्यायचा, त्या प्रगतीवर कसा न्यायचा यासाठी जे बॉन्डिंग आवश्यक आहे, जे व्हिजन आवश्यक आहे, ज्या प्रकारचा स्नेह आवश्यक आहे तो पूर्ण आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुठेतरी महाराष्ट्र पुढे नेताना या आपापसातले संबंध अतिशय उत्तम आहेत। त्यामुळे त्याच्याबद्दल चिंता करायची कारण नाही। महाराष्ट्राच्या विकासासाठी हे तिन्ही नेते एकत्रच आहेत, हा सगळ्यात पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा अर्थात जो काही आता चाललाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतमध्ये असं आहे की यापूर्वी सुद्धा स्थानिक ठिकाणी अनेक वेळा युतीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत। अशी अनेक उदाहरणं आहेत। इव्हन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित ज्यावेळी होती त्यावेळेस आम्ही वेगळे लढलेलो आहोत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित राष्ट्रवादी युती आघाडी होती तेव्हाही ते वेगळे लढलेले आहेत, पण त्याचा परिणाम राज्याच्या स्तरावरती कधी होत नसतो। त्यामुळे या निवडणुकीत 16 तारखेपुरतं म्हणजे आज संध्याकाळ म्हणजे काल प्रचारच संपला, उद्याच्याला तर मतदानच आहे। त्यामुळे त्याचा कुठलाही संबंध राज्याच्या हितावरती होईल असं अजिबात समजण्याचं कारण नाही। बरं सूरजजी, राज्याचं राजकारण आणि सरकार महत्वाचं का या क्षणाला पिंपरी चिंचवड आणि पुणे महत्वाचं? ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यावेळेस तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये आम्ही महायुती म्हणून एनडीए मध्ये सामील आहोत। स्थानिक पातळीवरच्या निवडणुकामध्ये ज्या त्या पक्षाला जिथं जिथं आपल्याला प्रायोरिटी महायुतीला देता येईल त्या ठिकाणी महायुतीला देण्यात यावं। नको म्हणजे जिथं अशक्य असेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण असू द्या किंवा मग एक स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढली जावी। आमचा उद्देश भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी किंवा महायुतीचा उद्देश हेच आहे, हे राज्य पुढे घेऊन जाण्याचं। आणि स्थानिक पातळीच्या निवडणुकामुळं राज्याच्या महायुतीवर कसलाही परिणाम होणार नाही। हे तिन्ही नेते या ठिकाणी राज्यामध्ये चांगलं काम करतायत। स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त आपल्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला न्याय देता यावा या उद्देशानं ही त्या ठिकाणची ऍडजस्टमेंट झालेली आहे। याचा परिणाम कुठलाही महायुतीवरती होणार नाही। आणि पुणे पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे की पुणे पिंपरी चिंचवडचा विकास कोण करू शकतं, त्याच्यामुळे उद्याची निवडणूक हे आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी तितकीच महत्वाची आहे। नक्कीच, धन्यवाद आज तुम्ही दोघंही आलात आणि चर्चा केलीत त्याबद्दल आणि तुमची मतं मांडलीत त्याबद्दल। तर या अनुषंगाने आपण